आता मी येतो इंडियन डिफेन्स या क्षेत्राकडे आणि याचं कारण असं, आमच्या कंपनीबद्दल, जी कंपनी ज्याचा आज मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि मॅनेजिंग डायरेक्टर ही गेले 20 वर्ष आहे, तर मला वाटतं की ह्या विषयावरती मी सखोल माहिती आपल्या लोकांसमोर पण मांडू शकतो। गेल्या 10 वर्षामध्ये भारताने डिफेन्स या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे। 22,000 कोटीचे एक्सपोर्ट्स हे भारताने वेगळ्या देशांना विकलेले आहेत। डिफेन्स प्रोडक्शन आपल्या देशामध्ये कंझ्युम केलेलं आहे ते जवळजवळ 1 लाख कोटीच्या वरती जाते। हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा डिफेन्स पॉलिसी हे भारतीय कंपन्यांना वाव देण्यासाठी आपण इम्प्लिमेंट करू शकतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित कंपन्या अशा आहेत, तर L&T डिफेन्स सिस्टम्स, गोदरेज अँड बॉयस, महिंद्रा डिफेन्स, ह्या सगळ्या कंपन्या ह्या भारतामधल्या कंपन्या आहेत आणि मला खूप गर्व आहे या गोष्टीचा की ह्या कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत। कर्मचारी वर्ग हा आपल्याच मतदारसंघामधला आहे। ह्या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन हे भारतीय कंपन्या करतात, त्याचे कर्मचारी आपल्या मतदारसंघामधले आहेत, त्यांच्यामधनं जे काही प्रोडक्शन होतं, उत्पन्न येतं, हे आपल्या देशामध्येच राहतं। ह्या कंपन्यांना जर पुढे चालना देण्यासाठी प्रश्न विचारले जातील तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघामधल्या लोकांसाठीच होणार आहे।